मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 अशा गोष्टी सांगतो जे तुम्हाला कलिंगडच्या सेटिंगच्या वेळेस म्हणजे टरबूज पिकाच्या सेटिंगच्या वेळेस तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. जेणेकरून तुमचं चांगलं उत्पादन होईल आणि मी तुम्हाला शुअरिटी देतो की या 5 जर जे काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ना, या जर तुम्ही 5 गोष्टी जर फॉलो केल्यात ना, तर हमखास तुमच्या कलिंगड पिकामध्ये फुलांची गळ कमी होईल, फुलांची सेटिंग चांगल्या पद्धतीने होईल आणि फळांची सेटिंग सुद्धा चांगल्या पद्धतीने होईल, मधमाशाचं आकर्षण चांगल्या पद्धतीने होईल आणि तुमचं उत्पादन हमखास यावर्षी कलिंगडचं वाढणार आहे. म्हणून नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ 2 मिनिटं वेळातून वेळ काढून पूर्ण बघा. मित्रांनो, मी जास्त वेळ घेणार नाहीये, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा व्हिजिट करत असाल ना, तर नक्कीच चॅनलला एक सबस्क्राईब होऊन जाऊ द्या. कारण असेच माहितीपूर्ण व्हिडिओज आम्ही तुमच्यासाठी या चॅनलवर घेऊन येत असतो. आपण व्हिडिओला सुरुवात करूया. यामध्ये सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट असते, की ज्या वेळेस शेतकरी मित्रांनो कलिंगड पिकामध्ये सेटिंग होत असते ना, अशा वेळेस बरेचसे शेतकरी कलिंगड पिकाला पाणी व्यवस्थापन देत असतात किंवा अतिरिक्त पाणी देत असतात. तर शक्यतो आपण कलिंगड या पिकाला सेटिंगच्या अवस्थेमध्ये अतिरिक्त पाणी देणे आपल्याला टाळायचं आहे. जर आपण अतिरिक्त पाणी देतो ना, अशा वेळेस आपल्या पिकामध्ये फ्लावर ड्रॉपिंगची समस्या आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळू शकते किंवा जे काही आपण जर पाणी सतत देत आहोत तर जमिनीमध्ये खूप सगळा ओलावा असला ना, तर झाड म्हणाव्या त्या पद्धतीनं ग्रोथ घेत नाही, म्हणाव्या त्या पद्धतीनं सेटिंग करत नाही. म्हणून तुम्ही नक्कीच कलिंगड पीक सेटिंगच्या वरतीच असेल ना, तर पुरेसा पाणी तिकडे द्या. 1-2 तास पाणी द्या आणि त्यानंतर पाणी कलिंगड या पिकाला तुम्ही नक्कीच देऊ नका. हे एक पहिली गोष्ट आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. आता दुसरी गोष्ट शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस आपलं कलिंगड पीक चांगल्या पद्धतीनं फुलं अवस्थेत असेल किंवा चांगल्या पद्धतीनं सेटिंगच्या अवस्थेत असेल ना, तर अशा वेळेस तुम्हाला जे काही हार्मफुल पेस्टिसाइड किंवा जे काही हायली हझार्डस पेस्टिसाइड आपण म्हणू शकतो, त्याचा वापर आपल्याला शक्यतो तिकडे करायचा नाही. कारण की ते रसशोषण करणारे किडे तर भगवलच, पण तुमच्या पिकामध्ये येणारी जे काही मधमाशी आहे ना, तिचं सुद्धा आकर्षण कमी करेल, तिला सुद्धा आपल्या पिकापासून दूर करत. म्हणून तुमचं परागीभवन चांगल्या पद्धतीनं होणार नाही आणि तुमची सेटिंग चांगल्या पद्धतीनं कलिंगड या पिकाची तिकडे होणार नाही. म्हणून अशा वेळेस तुम्हाला बायोपेस्टिसाइडचा वापर आपल्या कलिंगड या पिकामध्ये करायचा. हे गोष्ट दुसरी तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. तिसरी महत्वाची गोष्ट शेतकरी मित्रांनो, की अशा वेळेस तुम्हाला बोरानचा वापर करायचा आहे, चिलेटेड झिंकचा वापर करायचा आहे, जेणेकरून चांगल्या पद्धतीनं फुलकडी निघेल, फुलांचं कन्व्हर्शन चांगल्या पद्धतीनं होईल आणि झिंकमुळे तुमचं पीक हिरवेगार राहील, जेणेकरून फोटोसिंथेसिसचा प्रोसेस चांगल्या पद्धतीनं होईल, तुमचं पीक चांगल्या पद्धतीनं सुदृढ तुम्हाला पाहायला मिळेल. तर हे आपल्याला तिसरी गोष्ट नक्कीच लक्षात ठेवायची आहे, की सेटिंगच्या अवस्थेमध्ये आपल्याला बोरॉन आणि झिंकची फवारणी आपल्याला आपल्या कलिंगड या पिकामध्ये तिकडे करायची आहे. यामध्ये शेतकरी मित्रांनो, चौथी एक महत्वाची गोष्ट जी तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायची आहे, चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या वेळेस कलिंगड पिकामध्ये अशा पद्धतीचे सेटिंगचे जे काही फुलांची जेव्हा वेळ असेल ना, अशा वेळेस तुम्हाला मधमाशीचं आकर्षण झालं पाहिजे किंवा मधमाशीच्या आकर्षणासाठी एक स्प्रे घ्यायचा आहे, ज्यामध्ये तुम्हाला 2 लिटर ताक घ्यायचा आहे, 2 किलो गुळ घ्यायचा आहे आणि त्यामध्ये 100 ग्राम तुम्ही इलायची घेऊ शकता. 200 लिटरच्या ड्रम मध्ये हा जे द्रावण आहे ना, याला टाकून द्यायचं. 4 ते 5 दिवसामध्ये तुमचं हे द्रावण चांगल्या पद्धतीनं तयार होते आणि याची फवारणी तुम्ही आपल्या पिकावर तिकडे नक्कीच केली गेली पाहिजे. याची जर फवारणी केली ना शेतकरी मित्रांनो, की मधमाशाचं आकर्षण आपल्या पिकावर वाढते आणि मधमाशाचं आकर्षण वाढलं की परागीभवन चांगल्या पद्धतीनं होते आणि परागीभवन चांगल्या पद्धतीनं झालं, चांगल्या पद्धतीनं आपल्याला समोरचं उत्पादन हे झालेलं पाहायला मिळते. म्हणून तुम्ही हे एक चौथी महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही नक्कीच फॉलो केली गेली पाहिजे असं मला वाटते. पाचवी एक महत्वाची गोष्ट सांगतो शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस तुम्ही कलिंगड पीक जसं तुम्हाला दिसेल, छोटं छोटं जेव्हा पीक आपल्याला कलिंगड दिसते ना, अशा वेळेस फळमाशीचा अटॅक आपल्या कलिंगड पिकामध्ये वाढलेला आपल्याला पाहायला मिळतो आणि फळमाशीनं डंक मारला तर आपला अख्खाचा अख्खा तो पीक आपला खराब झालेला पाहायला मिळते. म्हणून तुम्ही पाचवी एक गोष्ट लक्षात ठेवा, की ज्या वेळेस सेटिंगची व्यवस्था असेल किंवा ज्या वेळेस तुम्हाला कलिंगड थोडे छोटे छोटे दिसताय ना, अशा वेळेस तुम्ही तिकडे फळमाशीचे ट्रॅप्स नक्कीच एकरच्या हिशोबानं 5 लावा, 10 लावा, होईल तेवढे तुम्ही ट्रॅप्स तिकडे नक्कीच लावा, जेणेकरून तुमच्या पिकामध्ये जे काही फळमाशी आहे ना, त्याला आपण ट्रॅप करू शकू ना, आपल्या पिकाला तिकडून वाचवू शकू. त्या महत्वाच्या गोष्टी आहेत शेतकरी मित्रांनो, ज्या तुम्हाला नक्कीच लक्षात ठेवायच्या आहे आणि या 5 गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्यात ना, तर नक्कीच तुमच्या यावर्षी कलिंगडचं उत्पादन वाढणार आहे आणि तुम्हाला चांगला पैसा सुद्धा तिकडून नक्कीच होणार आहे. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल ना, थोडंसं पण महत्त्वपूर्ण वाटलं असेल ना, तर एक लाईक होऊन जाऊ द्या आणि असेच आमच्याशी जोडून राहण्यासाठी एक चॅनलला सबस्क्राईब नक्कीच होऊन जाऊ द्या. धन्यवाद.